कमॉन स्टार्टर झालेत ना सगळ्यांचे? मी तेच वाट बघत होतो कोणाचे स्टार्टर सगळ्यात पहिले होत आहेत, तर बघूया त्यांचा आवाज जरा जास्त निघणार आहे. पण आज आपण पहिल्या बर्थडे पार्टीमध्ये आलोय. यस या नो? सत्यनारायणच्या पूजेला नाही आलोय. हा, शांतता बसायचं नाहीये, कारण की तिच्या लाईफचा हा पहिला बर्थडे. ओके, आपल्या बर्थडे गर्लच्या लाईफचा हा पहिला बर्थडे. तिच्या लाईफची ही पहिली जर्नी. 1 वर्ष तिने पूर्ण केलाय, पण बर्थडे गर्लला कळणार नाही आज तिचा बर्थडे, पण तुमच्या सगळ्यांना कळतं आज तिचा बर्थडे. यस या नो? अच्छा, सगळे मराठी आहेत का? आवाजाने वाटत नाही. यस या नो? तर सम नॉईज गाईज, लाऊडली थोडासा आवाज पाहिजे मला, कारण की मला असं वाटतं मी आरशाच्या समोर बोलतोय, असंच मला कधी कधी वाटतं. तर प्लीज नेसम नॉईज. ओके, आपण आता बर्थडे गर्लच्या लाईफचा पहिला बर्थडे आहे, तर आपण विश करणार आहे. आणि सगळ्यात बेस्ट इंस्टाग्राम आमचा एक मित्र आहे, त्यांनी तो बेस्ट व्हिडिओ बनवतो, त्यासाठी आम्ही काहीतरी मेमरीज आणि बेस्ट फोटोग्राफर पण आलेत तुमच्यासाठी, कारण की तिच्या लाईफची ही पहिली मेमरी आपण थोडीशी जमा करणार आहे. ओके, आपण जास्त प्रेम खुर्चीला नाही करायचं आहे, कारण की बर्थडे गर्लला करायचं आहे, कारण की आपण सगळे कोणासाठी आलो आहेत? मॅम तुम्ही सांगू शकता तुम्ही एवढे तयार होऊन कोणासाठी आलात? हो, आप सेलिब्रिटी वाटतंय मला. नाही, खरंच सेलिब्रिटी पण एक पार्टी राहील तुमच्या समोर, पण तुम्ही कोणासाठी आलात? खरंच? ओके, मी पण खूप लांबून आलोय बर्थडे गर्लसाठी, पण तुम्ही? ओके, हा, मी तर कामासाठी आलोय, पण तुम्ही आपल्या बर्थडे गर्लसाठी आपलं घर सोडून आलात. यस या नो? आपला टाइम काढून आलात, कारण की तुम्ही बर्थडे गर्लची फॅमिली आहात. मम्मी पप्पाने पण तुम्हाला इन्व्हाइट केलंय, कारण की मम्मी पप्पाची पण फॅमिली आहे, त्यांनी पण तुम्हाला मनापासून इन्व्हाइट केलंय. तुम्ही पण आपलं घर सोडून स्वतःला तयार करून इथपर्यंत फक्त बर्थडे गर्लसाठी आलात. यस या नो? तर चला आपण आपल्या बर्थडे गर्लला पहिलं विश करणार आहे. ओके, तिच्या लाईफचा पहिला बर्थडे, तर मला बघायचं आहे. मी तर बर्थडे गर्लला ओळखतो, पण माझ्यापेक्षा जास्त तुम्ही ओळखता बर्थडे गर्लला, पप्पाला आणि मम्मीला. बर्थडे गर्लला, पप्पा आणि मम्मीला, तिघांना तुम्ही किती ओळखता? त्यांचेच हात मला हँड्स अप मध्ये पाहिजे. ऍक्शन, कमॉन. बघे, दोन्ही हात वरती पाहिजेत मला. जो जास्त प्रेम नाही करत, जो ओळखत नाही. मॅम हा टास्क आहे. 8 तास अगर तुम्ही पूर्ण केला तर मला समजेल खरं तुम्ही बर्थडे गर्लसाठी आलात. यस या नो? मी तर कांदेलीवरनं इथपर्यंत आलोय, कारण की बर्थडे गर्लच्या मम्मीने पप्पाने खास मला इथे इन्व्हाइट केलंय, कारण की आपण थोडीशी मजा करू म्हणून. पण तुम्ही पण इथे मजा करायला आलात थोडीशी. यस या नो? ओके, तर चला गाईज, आपण तिला पहिला विश करणार आहे. तर गाईज प्लीज, कॅमेरामॅन आणि व्हिडिओ कॅमेरामॅन तुम्ही पुढे यायचंय. सगळ्यांनी हात वरती करायचे आहेत. मला बघायचंय बर्थडे गर्लला तुम्ही किती प्रेम करता आणि तुम्ही खरंच बर्थडे गर्लसाठी आलायत की नाही. दोन्ही हात वरती, कम ऑन गाईज, दोन्ही हात वरती. ज्यांचे हात अर्धेच मी समजेल ते अर्ध ओळखतात, मला पूर्ण पाहिजे हात वरती. दोन्ही हात वरती, कम ऑन गाईज. 1 2 3 4. जोरदार टाळ्या, कम ऑन, क्लॅप फॉर हेड. अमेझिंग. थँक्यू. ओके, चला आता दुसरा विश असा आहे, म्हणजे तुमच्या लाईफचं तुम्ही एकच विश केला असेल, जन्मदिवसच्या हार्दिक शुभेच्छा, पण आपण 3 करणार आहेत. मी इथे हॅपी बर्थडे म्हणणार आहे, पण तुम्ही बर्थडे गर्लचं नाव घ्यायचं. यस या नो? तुम्ही फक्त बर्थडे गर्लचं नाव घ्यायचं. मी इथे हॅपी बर्थडे म्हणणार. 1 2 3 हॅपी बर्थडे. तुम्ही खरंच सगळे बर्थडेला आलायत ना? हा, तेच मला वाटत नाही, आवाजच येत नाही. मी इथे परत एकदा बोलणार आहे. स्टार्टर प्लीज स्टॉप द स्टार्टर प्लीज मैम, क्योंकि किसी के मुंह में स्टार्टर है ना, आवाज नहीं आ रहा है. ओके, तो प्लीज, थँक यू. ओके, तर चला परत एकदा मी इथे हॅपी बर्थडे म्हणणार आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून बर्थडे गर्लचं नाव घ्यायचं. 1 2 3 हॅपी बर्थडे. वन मोर टाइम, हॅपी बर्थडे. तर चला गाईज, बापरे एवढी कंजूसगिरी करता तुम्ही. चला गाईज, मला बघायचंय जे मला पाहिजे स्टेजवरती, जे यंग आहेत, जे शाळेत जातात, जे अजूनपर्यंत स्टडी करतात, जे शिकतात, त्यांनी स्टेजवरती यायचंय. मला बघायचंय तुम्ही कोणासाठी आलात, बर्थडे गर्लसाठी या बसायसाठी. तर बघूया किती लोक जे यंग आहेत त्यांनी स्टेजवरती यायचं. डीजे स्टार्ट द म्युझिक, कम ऑन. 1 2 3. बघूया किती लोक यंग आहेत. ये कम ऑन. माझ्याकडे गिफ्ट पण आहेत. कम ऑन. ए ये ना, कम ऑन. हेलो, थँक यू डीजे. हेलो, हाय दीदी, हाय. ओके, का तू मजा करायची सोडली आहे? एंजॉय करना छोड़ दिया आपने. कम ऑन, ये उम्र एंजॉय करने. कम ऑन प्लीज, गो टू स्टेज. कम ऑन. हो, अजून किती लोक? हाय, कम ऑन. माझ्याकडे गिफ्ट आहेत आणि
बाकी तुमचं वय झालंय तर तुम्ही नाही बोलताय. कम ऑन प्लीज. हाय कम ऑन. बाप रे, याला एवढा वेळ लावता तुम्ही. कम ऑन कम ऑन कम ऑन. ओके, क्या बात है. थैंक यू डीजे, थैंक यू. ओके गाइस, एक फोटो हो जाए. ओके, थोड़ा क्लोज. कम ऑन. दीदी तू इकडे ये थोडीशी. यस. ओके, एक फोटो होऊन जाऊया. मी 1 2 3 बोलणार, तुम्ही चीज बोलायचं. ओके, 1 2 3. हात वरती. 1 2 3 से. यस. ओके, तर गाईज करायचं काय, माझ्याकडे एक मंत्र आहे. ओके, डीजे स्टॉप द म्युझिक. माझ्याकडे एक मंत्र आहे, जो मंत्र बरोबर बोलणार त्याला गिफ्ट भेटणार आहे. ओके, त्या मंत्राचं नाव आहे आब्राकडाब्रा गिली गिली. क्या बात आहे. फक्त तुम्हाला तिघांना येतं, तुम्हाला नाही येतं. तर चला लाऊडली बोलायचं आहे. ओके, 1 2 3. बघा हा बोलतो आग्र्याचा घागरा गिली गिली चू. बापरे. ओके बेटा, तुझं नाव काय? समर. क्या बात आहे. पाटील साहेब, हे तुम्हाला खूप छान, कारण की तुमच्या लँग्वेज म्हणून ते हसले बघा. तर जोरदार टाळ्या लहान मुलांसाठी, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. ओके, तो गाइस आपको कुछ नहीं करना है, आपको अपना बेस्ट पार्टनर लेके आना है. अभी नहीं, ये वाला नहीं, आप अपने आसपास वाला नहीं, आपको सभी को नीचे आना है. कम ऑन ऑल ऑफ यू प्लीज. सगळ्यांनी खाली यायचं आहे प्लीज. कम ऑन. ओके, तो कम ऑन गाइस, अपने साथ आपको अपना बड़ा वाला पार्टनर, जैसे ताई मावशी आत्या काकी, त्यांना उचलून आपल्या ग्रुप मध्ये इन्व्हाइट करायचं आहे. कम ऑन, लेट्स गो. 1 2 3. डीजे आपल्या बरोबर पार्टनर आणायचा. पार्टनर कम ऑन, बोल. बघूया कोण उठतंय. इथे थांबायचं. खालीच नाही. कम ऑन. डीजे कम ऑन ताई, कम ऑन. हॅलो हाय, कम ऑन प्लीज जॉइन. ये बघ, एवढी घर सोडून इथपर्यंत आली. बापरे, त्या चेअर सोडायला विचार करते. ओके, थँक्यू डीजे. स्टॉप द म्युझिक. अच्छा, तुम्ही एवढे तयार होऊन स्वतःसाठी आलात का बर्थडे गर्लसाठी? अच्छा, तुम्ही घर सोडून फक्त आपल्या बर्थडे गर्लसाठी इथपर्यंत आला. यस नो. ती चेअर सोडायला का विचार करताय? कम ऑन, थोडा वेळ या, जरा फोटोज होऊ द्या. या कम ऑन प्लीज मॅम, प्लीज थोडा वेळ आम्ही एन्जॉय करणार आहे, कारण की आम्हाला आज एन्जॉय करायला भेटतंय. यस नो. तर करायचं काय माहिती का, तुम्हाला सगळ्यांना एकमेकाचे हात पकडायचे आहेत आणि इथे एक सर्कल मेंटेन करायचंय. कम ऑन, ओ बनवायचंय. ओ, लेट्स गो. थँक्यू डीजे. ओ हो, क्या बात आहे. आता वाटतंय मी बर्थडे पार्टी मध्ये आलोय. खरंच थँक्यू मॅम, तुम्ही उठलात, कारण की तुम्ही उठलात तर 4 तुमच्या बरोबर पण उठलेत. ओके, तर चला गाईज, चला एक हात पुढे पाहिजेत मला. एक हात पुढे आणि माझ्या बरोबर तुम्ही रिपीट करायचं आहे. माझ्या बरोबर बोलायचं आहे. हम यहां से भागेंगे नहीं, बैठेंगे नहीं, नाचेंगे, गाएंगे, झूमेंगे और जो नहीं नाचा उसको भी. क्या बात आहे. हो, बघितलं काहीतरी कोणतरी हाय नाचवणार. तर चला हँड्स डाऊन. ओके, चला आपला ये ना दीदी, ये कम ऑन. नहीं पार्टनर नहीं, हम सिंगल खेलने वाले हैं. ओके, तो चलो गाइस, करायचं काय माहिती आहे का, आपल्याला आपले पार्टनर बनवायचे. मतलब पार्टनर कैसे, अगर मैं आपको बोलूँ 5 तो 5 का पार्टनर बनाना है, जसं तुम्ही टीम बनवून बसलेला तशाच. म्हणजे मी तुम्हाला 5 बोललो तर 1 2 3 4 5. ओके, अगर मी तुम्हाला बोललो 10 तर 10चा ग्रुप बनवायचा आहे. मी तुम्हाला बोललो 9 तर 9चा ग्रुप. पण बसलेल्या लोकांना पण आपल्या ग्रुपमध्ये घ्यायचे. ते सत्यनारायणच्या पूजेला नाही आलेत, ते पण एन्जॉय करायला आलेत. पण आपलं कोण असणार जे त्यांना घेणार, उचलणार आणि आपल्या ग्रुपमध्ये इन्व्हाइट करणार. तर चला तुम्हाला एक मोठावाला ग्रुप बनवायचा आहे. मोठावाला ग्रुप टोटल 12 आणि 12चा ग्रुप. कमॉन नाही का 12. लेट्स गो डीजे स्टार्ट म्युझिक. त्या साइडला जायचं, त्या साइडला. कमॉन टोटल.
चेक. हो हो, थँक्यू डीजे, थँक्यू. ओके, तुम्ही आपला ग्रुप थोडंसं 10 ग्राम तिकडे जायचं. यस. नाही, तुम्ही सगळे सोना चांदी दिसताय ना, म्हणून ग्रामवरतीच तुम्हाला बोलणार मी. चला काहीच करायचं काय, तुम्हाला इथे एक अल्फाबेट बनवायचा आहे. त्या अल्फाबेटचं नाव आहे ओ. आणि तुम्हाला पण इथे एक अल्फाबेट बनवायचा आहे. ओ, कम ऑन टेक ओ. क्या बात आहे. ओके, या ग्रुपमध्ये मला कोणतरी एक मोठावाला नटखट शरारती बदमाश कॅप्टन पाहिजे, जो कॅप्टन बनेल. कमान, मोठावाला म्हणजे यांच्या पण पेक्षा मोठावाला. कमान, कोण बनू शकतं? कोण? हो हो, कमान, 1 मिनिट थांबा. शिल्पा शेट्टी मॅम, हाय. माधुरी दीक्षित, कमान मॅम प्लीज. येस, कॅप्टन काय नाही करायचं तुम्हाला फक्त या लोकांना सांभाळायचं आहे. हॅरी पॉटर तुमचं नाही, सेम स्माईल, सेम. त्यामुळे तर चला गाईस, कॅप्टन साठी टाळ्या वाजल्या पाहिजे प्लीज. ओके, तर इथे पण मला कोणतरी कॅप्टन पाहिजे, जो नटखट असेल, शरारती असेल आणि मोठावाला. ना बेटा, तुम्हाला मारून पडेल. कमान, कोण आहे जो कॅप्टन बनेल? कमान. ओ हो, या प्रीती चिंटा मॅम या. नाही, तर गालावरती खडी बघितली ना मी, त्यामुळे. ओके, तर चला कॅप्टन, मला कोणाची नावं नाही माहिती, पण आज तुम्ही सगळे माझ्यासाठी सेलिब्रिटी आहात. ओके, क्योंकि एक सेलिब्रिटी को पहचान सकता है. ओके, तर गाईस चला, करायचं काय? कॅप्टन डीजे स्टॉप द म्युझिक पूर्ण. हा, यस. ओके, आपल्याला आपल्या बर्थडे गर्लचं नाव दिसतंय. ओके, अच्छा, बर्थडे गर्लच्या नावामध्ये तुम्हाला अल्फाबेट ओ दिसतोय? नाही, पण तुम्ही अल्फाबेट कुठला बनवलाय? ओ. तुम्ही ओ बनवू शकता, तर कुठला पण अल्फाबेट बनवू शकता. यस या नो? क्या बात आहे. ओके, आपल्या बर्थडे गर्लच्या नावामधला कुठला पण एक अल्फाबेट देईल. मी तुम्हाला बोलेल, थांबा, मी तुम्हाला बोलेल ए, तर तुम्हाला ए वाला अल्फाबेट बनवायचा हात पकडून. ओके, हा, अगर मी तुम्हाला ए बोललो तर तुम्हाला ए वाला. थांबा, आता नाही, अजून तर मी सुरुवात केलेली आहे. पण अगर मी कुठला पण अल्फाबेट देईल तर तुम्ही सेम बनवायचं आहे, आणि सेम बनवल्यानंतर तुम्हाला आय बोलायचं. से आय. बाबा नाही, हा, फक्त आय. कशाला? कारण की मला कळेल तुमच्या पहिला यांचा झाला का यांच्या पहिला तुमचा झालाय. ओके, म्हणजे तुम्ही आपला अल्फाबेट कम्प्लीट झाल्यावर आय बोललात तर यांना पण कळेल तुमचा अल्फाबेट कम्प्लीट झालाय. अगर हे आय बोलले तर तुम्हाला पण कळेल यांचा अल्फाबेट कम्प्लीट झालाय. पण आपल्याला आपल्या बर्थडे गर्लसाठी, कारण की तिच्या लाईचा हा पहिला बर्थडे, म्हणून आपण काय करणार आहे माहिती आहे का? हात पकडून हार्डवाला शेप बनवणार आहे. कमॉन, मेक अ हार्डवाला शेप. डीजे स्टार्ट द म्युझिक. कमॉन. हो, कमॉन, हार्डवाला शेप अँड से आय. अजून पण नाही बनलाय. प्रॉपरली बनवा, प्रॉपरली. कमॉन गाइस. थँक्यू डीजे, थँक्यू. हो. बघा, हा खाता पिता हार्ड आहे. बापरे, हार्डला कुठलं तरी इथनं मारलंय जास्त वाटतं. ओके, चालेल. बघा, आम्ही कोणाचा हार्ट तोडणार नाही, कारण की तुम्ही आपल्या बर्थडे गर्लसाठी हार्ट बनवलाय. तर प्लीज जोरदार ताळ्या वाजल्या पाहिजे दोन्ही ग्रुपसाठी. जोरदार ताळ्या. चला, ये कोशिश थी, पण ये राउंड में आपको मिल रहे हैं 50,000 पॉइंट और आपको भी मिल रहे हैं 50,000 पॉइंट. जोरदार ताळ्या झाल्या पाहिजेत. कमॉन, चला. पण अल्फाबेट राउंड मध्ये अगर तुम्ही अल्फाबेट कंप्लीट नाही केलात, असा वाकडा तिकडा बनवला अल्फाबेट, तर तुम्हाला पॉइंट दिले नाही जातील. तुम्हाला पण आपला अल्फाबेट कंप्लीट झाल्यावर आय बोलायचं. से आय. येस, अगर तुम्ही असं जोराने आय बोललात ना, मला आणि त्यांना पण कळेल का तुमचा अल्फाबेट झालाय. आणि प्लीज तुम्ही पण. तर काय, चला, आता आपण आपल्या बर्थडे गर्लच्या नावाचा एक अल्फाबेट देणार आहे. तो खूप सुंदर आहे. त्याचं नाव आहे एस. कम ऑन, मेक अ एस. लेट्स गो डीजे. थँक्यू डीजे, थँक्यू. हा बघा एस, हा बघा सबसिडीचा स्नॅक. वाव, बापरे. ओके, तर गाईज जोरदार ताळ्या झाल्या पाहिजे. जोरदार ताळ्या. या अल्फाबेट राऊंड मध्ये तुम्हाला भेटलेले टोटल 100. जोरदार ताळ्या भेटल्या पाहिजे. जोरदार ताळ्या. तुम्हाला पण भेटतील, पण तुम्ही प्लीज कॅप्टनची मदत करा. असं नाही जाऊ मी अशीच उभी राहील, असं करायचं नाही. कॅप्टनची मदत करायची. बिचारी कॅप्टनचा चेहरा बघा कसं चाललाय. ओके, तर प्लीज कॅप्टनची मदत करा. ओके, कॅप्टन, आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या दोघांना सेम टू सेम एक अल्फाबेट बनवायचा. त्या अल्फाबेटचं नाव आहे ओ. कम ऑन, मेक हो. मला माहित होतं लालाचीपणा करणार आहेत. ओके, अच्छा, आ मी पहिल्यापासून दिलेला. यस या नो? कारण की हा शून्य पण आहे आणि ओ पण आहे. एकदम इझी आहे. पण आपल्या बर्थडे गर्लच्या नावामध्ये ओ आहे का? नाहीये. पण या ओला पॉइंट नाहीये. ओके, तर प्लीज कम फॉरवर्ड. हॅलो माधुरी दीक्षित मॅम, प्लीज मध्ये यायचं. हा, थोडंसं प्लीज सर्कल मेंटेन ठेवायचं आहे. ओके, तर प्लीज कॅप्टन मध्ये या. यस, कॅप्टन, तुम्हाला माहिती आहे वर्षामध्ये 3 फेस्टिवल येतात.
ओके. ते तिन्ही फेस्टिवल असे असतात ना का लोक पडेपर्यंत डान्स करतात पण थकत नाही. पहिला फेस्टिवल कुठला आहे? बरोबर, गणपती बाप्पा. दुसरा फेस्टिवल बरोबर. चला, तिसरा फेस्टिवल होळी. दिवाळी. दिवाळीला डान्स करतात नाही. कुठला आहे? नाही. तिसरा फेस्टिवल लग्न फेस्टिवल. बघितला, जो 30% एन्जॉय करतो त्यालाच माहित असतं. जोरदार टाळ्या. ओके चला गाईज, करायचं काय? कॅप्टन तुम्हाला मध्येच उभं राहायचंय. प्लीज कम फॉरवर्ड. तुम्ही मध्ये नाही आहात. येस. तर कॅप्टनला इथे आपले फेवरेट वाले स्टेप तुम्हाला शेअर करणार आहे. म्हणजे कॅप्टन काय करणार आहे माहितीये का? कॅप्टन इथे कुठला पण स्टेप केला डुंको तो सेम टू सेम. मॅडम तुमचं डान्स स्टेप कोणी चोरणार नाही, घाबरू नका. ओके, काय नाही करायचंय आपल्याला. 2-4 स्टेप द्यायचे त्यांना आणि मी करू. हा चालेल. चला कॅप्टन रेडी आहे तुम्ही? अच्छा मी करू त्याच्या. मी अर्ध कसं जाऊ तिकडे आणि इकडे. तर चालेल. चला कॅप्टन, चला तुम्हाला एक अल्फाबेट देतो अजून एक. ओके, तुम्हाला बनवायचं आहे के. कम ऑन, मेक अ के. लेट्स गो डीजे. काळजाचं पाणी पाणी करती या पोरही आता फुटवाली गावरान बोली. थँक यू डीजे. वाव, काय के. नाही मस्त आहे. मला थोडा केक वाटतो यार. ओके, पण खूप छान. चेरी. ओके, तर काय चला, तरी पण कॅप्टन साठी जोरदार टाळ्या झाला पाहिजे. प्लीज कॅप्टन. ओके, या राऊंड मध्ये तुम्हाला भेटले आहेत 100 पॉइंट. जोरदार टाळ्या. आणि या राऊंड मध्ये तुम्हाला पण भेटले आहेत 50. जाऊ द्या, आम्ही तुम्हाला का दिलेत माहितीये का? का दिलेत? या मॅडमचं चेहऱ्याने हसतच नाहीयेत मॅडम. बघा, हॅलो. या मॅडम आहे ना हसतची. आता थांब, याला दाखवतेच मी. तर प्लीज, मी तुम्हाला दिलेले आहेत 50 तरी पण. तर चला गाईज, कॅप्टन. ओके, कॅप्टन, दोन्ही कॅप्टनला इथे एक लास्ट अल्फाबेट बनवायचा आहे, एकदम लास्ट. ओके, तुम्हाला बनवायचं आहे काय माझे? कॅप्टन प्लीज कम फॉरवर्ड. कॅप्टन तुम्ही इथे या साईडला, समोर बघा, समोर स्ट्रेट. ओके, कॅप्टन प्लीज कम फॉरवर्ड. कॅप्टन इथे या. कॅप्टन तुम्ही पण थोडं त्यांच्या बाजूला उभं राहायचं. येस. हा, आपले कॅप्टन दिसतात. येस या नो. प्लीज आपल्याच कॅप्टनच्या पाठीमागे स्मॉल टू बिग म्हणजे लहानापासून मोठी एक लाईन लावायची. कम ऑन, मेक अ लाईन. लेट्स गो डीजे. स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरे मराठा होळीची साधी भोळी. स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरे वाली. कॅप्टन करायचं काय माहितीये का? इथे पासिंग द पास होणार आहे बलून. ओके, हे बलून घ्या. कॅप्टन तुम्हाला हे बलून घ्यायचं. ओके, बघूया थोडस इकडे. हा, थोडस सरकून घ्या. थोडं तुम्ही त्या साईडला सरकायचं. दुसरी जी टीम आहे थोडस सरकून घ्या. कारण की तुमच्या पाठची लोक आहेत ना इकडनं येतील आणि इकडची लोक थोडी इकडे येतील आणि तुम्ही पण सरकून घ्या. हा, करायचं काय माहितीये का? इथनं बलून पासिंग द पास होणार आहे. ओके मॅम, पास करणार तुम्ही. ओके, पास केल्यानंतर एकदम एंड मध्ये जाणार आहे. मॅडम तुमच्याकडे बलून येणार आहे. तुम्ही काय करायचं? याच लाईनीमधनं निघून पुढच्या लाईनीमध्ये उभं राहायचं. म्हणजे ही सायकलिंग अशी चालतच राहणार आहे. ओके, कॅप्टन नीट आहे का? कॅप्टन तुम्ही पण नीट आहे का? तुम्ही ही जागेवर ना एकदम एंड मध्ये जाणार ऑटोमॅटिकली. तुम्हाला पाठी व्हायची गरज नाही. तुम्ही ऑटोमॅटिकली पाठी होत जाणार आहेत. कारण की तुमच्या पाठची लोक पुढेच जाणार. तर काय करायचं माहिती का? थोडं पाठी पण होत जायचं. ओके, सगळ्यांनी थोडं पाठी होत जायचं. पण कॅप्टन नीट आहे का? कॅप्टन तुम्ही जेव्हा एंडला पोहोचलात, तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला परत रिपीट नाही करायचं बलून पुढे येऊ. तुम्हाला स्टेजवरती इथे यायचं आहे
इथे येऊन ठुपूक करून फोडून द्यायचा बलूनला. ओके, काय नाही ना हाताने ना पायाने ना जाताने, हाताने फुटणारच नाही तो. हा, आपल्या वजनाने फुटणार आहे. तर प्लीज गाईज, आय एम हंबल रिक्वेस्ट यू, तुम्हाला काय करायचं, यायचं ठुपूक करून बसून फोडून टाकायचं, म्हणजे त्यामुळे तो प्रेशर येऊन फुटून जाईल. तर काय, चला 1, कळालं ना, सायकलिंग चालतच राहणार आहे जोपर्यंत कॅप्टन एंड मध्ये पोहोचत नाही तोपर्यंत. 1 2 3 स्टार्ट. Come on, come on, come on, come on, cycling, let's go guys. बापरे, ही कोणाची प्रॉपर्टी आहे? कॅप्टन, तुम्ही कॅप्टन आहात? कॅप्टन, बापरे, पण तरी पण एक बघा, मॅडमचा बलून फुटला पण हा बसला, हा बलूनच फुटून नाही शकला. तर काय, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे याच्यासाठी, जोरदार टाळ्या. हो हो मॅम मॅम मॅम, हे तुमच्यासाठी ब्रेक तो बनताय, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कम ऑन गाईज. ओके, अजून एक. मॅम हे तुमच्यासाठी. ओके गाईज, थांबायचंय. ओके, डीजे स्टॉप द म्युझिक. ओके, एक मराठी गाणं आहे, खूप फेमस आहे, ते तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही अगर बोललात तरच डीजे वाले दादा वाजवणार आहेत. मराठी गाणं आहे, खूप गोड आहे, जुनं आहे आणि अजून पण चालतंय. जुनं आहे, खूप गोड गाणं आहे ते, अजून पण लोक ते गाणं वाजलं लगेच डान्स करतात. कुठलं आहे ते गाणं? बरोबर बोलला, झिंगाट. एक झिंगाट झाला पाहिजे. तर गाईज बघा, एक राजा असतो, एक राणी असते, असतात की नसतात? बरोबर, सगळ्यांना माहिती, लहान मुलांना. मी तुम्हाला एक सस्पेन्स सांगतो. सस्पेन्स म्हणजे अजूनपर्यंत तुम्हाला माहीतच नाही. फळांचा राजा कोण आहे? सगळ्यांना माहिती आहे. ओके, फळांचा राजा अगर आंबा असू शकतो तर फळांची राणी कोण आहे सांगा? बापरे, कैरी नाही. बघा, जसे पप्पा गोड असतात तशी मम्मी पण गोड असते की नसते? तुमच्या मम्मी खूप गोड आहे, बरोबर, पप्पा पण गोड आहेत. तर मम्मी कशी आंबट? मम्मी पण गोड आहे. मी तुम्हाला क्लू देतो, त्या फळाचं एवढीशीच आहे, 2.5 महिनेच भेटते. थांब बेटा, पहिलं पूर्ण तर बोलू दे. स्ट्रॉबेरी नाही आहे, एवढीशीच आहे, 2.5 महिनेच भेटते, आंब्याच्या सीझन मध्येच असते. बरोबर बोललात तुम्ही, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. कम ऑन गाईज. हो, तर दीदी ये इकडे, कम ऑन, हे तुमच्यासाठी. दीदी ये, घे तू पण घे, कम ऑन, जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत लहान मुलांसाठी. तर होऊ जात एक झिंगाट. पण का मी सांगतो माहिती, झिंगाट का बघा, तुमच्या समोर बेस्ट कॅमेरा घेऊन एक फोटोग्राफर उभे आहेत, ते बेस्ट फोटो काढतात. 1 क्लिक मध्ये तुमचे फोटो एवढे मस्त मस्त आलेत ना, काय सांगू. आणि दुसरं, इथे इंस्टाग्रामचे एकदम मस्त व्हिडिओ एडिटिंग करणार आणि ते पूर्ण व्हिडिओ ते त्यांच्या इंस्टाग्रामवरती टाकणार, बरोबर ना सर? तर प्लीज तुम्ही थोडंसं, फक्त काय नाही, फक्त 10 ग्रॅम हात आणि 50 ग्रॅम कमर हलवून थोडासा डान्स करायचा आहे.
फक्त या झिंगाटवरती, मी जास्त लांब पर्यंत नाही घेऊन जाणार, फक्त झिंगाटवरती. तर लेट्स गो डीजे, स्टार्ट द म्युझिक. सगळ्यांचे हात वर